नीट परीक्षा घोटाळ्यातील दुसरा आरोपी संदीप जाधवला लातूर पोलिसांनी रात्री अटक केली आहे। तसंच जाधव आणि पठाण या दोघांनी 8 जणांचे 5 लाख रुपये घेतल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे। तसंच हे सगळे पैसे दिल्लीतील मुख्य सूत्रधार मुंडेला या दोघांनी पाठवल्याचं देखील समोर आलंय। त्यामुळे पोलीस आता या प्रकरणाचा सूत्रधार असलेल्या मुंडेचा शोध घेत आहेत। आणि नीट गैरव्यवहार प्रकरणातला लातूर पॅटर्न उघड झालाय। लातूर पोलिसांनी संजय जाधव आणि जलील पठाण या 2 जिल्हा परिषद शिक्षकांना एटीएसनं अटक केली आहे। पोलिसांनी जाधव, पठाण आणि उमरगा IIT मध्ये नोकरीला असलेल्या इरान्ना कोंगलवार याच्या घराची झडती घेतली। त्यामध्ये नीटच्या 12 विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट आणि 6 मोबाईल जप्त करण्यात आले। 5 लाख रुपयांच्या मोबदल्यात आरोपी विद्यार्थ्यांचे गुण वाढवून द्यायचे। नीट घोटाळ्याचा लातूर पॅटर्न उघडकीस आलाय। लातूर कनेक्शन समोर आलेला आहे। 2 जिल्हा परिषद शिक्षकांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। ज्यावेळी त्यांच्या घरी झाडाझडती घेतली त्यावेळी आणखी काही खुलासे झालेले आहेत। दरम्यान नीट पेपर फुटीचा लातूर पॅटर्न कसा होता, हे रॅकेट कसं काम करायचं त्यावर एक नजर टाकूया। लातूरमधील इच्छुकांकडून पैसे गोळा करून उमरग्याच्या इरान्नाकडे पाठवले जायचे। या गैरव्यवहारात जलील पठाण हा सर्वात पहिली पायरी होता। जलील पठाणचा रोल हा होता की मार्क वाढवून घेण्यासाठी तयार असलेले सावज विद्यार्थी हेरून त्यांच्याकडून 50,000 रुपये ॲडव्हान्स आणि त्याचे ॲडमिट कार्ड संजय जाधवकडे पाठवायचं। तर संजय जाधवची भूमिका अशी असायची, संजय जाधव पठाणकडून आलेल्या सावजाची माहिती आणि पैसे उमरग्याला इरान्ना कोंगलवारकडे पाठवायचा। इरान्ना कोंगलवारची भूमिका ही की संजय जाधवकडून आलेली माहिती आणि पैसे दिल्लीत असलेल्या गंगाधर मुंडेकडे पाठवायचे आणि पैसे दिल्याप्रमाणे गुण वाढीचा फॉलोअप घ्यायचा। लातूर ते दिल्ली अशी 4 टप्प्यात या रॅकेटमधील सहभागी असलेल्यांच्या कामाची वाटणी असायची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।